नमस्कार. मी अनिल बोसाहेब कदम, उद्धव दमयंती निवास, गिरवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आज मी दमयंती यूट्यूब चॅनलमार्फत आपल्यासमोर गहू पिकाची लागवड आणि गहू पिकाची पाणी देण्याची पद्धती याविषयी आपल्याशी हितगुज करणार आहे, संवाद साधणार आहे. आज आपल्या या शेतामध्ये 2 एकरामध्ये लोकवन हा गहू याची लागवड केलेली आहे. यामध्ये जमिनीची समतल पातळी आणि पाणी समतल पातळीत बसावं या उद्देशानं या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत केल्यानंतर त्याचे वाफे किंवा सारे तयार करताना पूर्व पश्चिम वाफे तयार केलेत, जेणेकरून त्या वाफ्यामध्ये पाणी हे साठून राहावं आणि गव्हाला भरपूर प्रमाणात पाणी मिळावं, अशा पद्धतीनं या साऱ्यांची वाफ्यांची रचना केलेली आहे. या ठिकाणी या गव्हाच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर आंबवणी म्हणजे दुसरं पाणी हेही आपल्याला लगेच द्यावं लागतं. या ठिकाणी अशा पद्धतीनं ही साऱ्यांची रचना आणि या दुसऱ्या तुकड्यामध्ये अर्धा एकर आहे, या ठिकाणी साऱ्यांची रचना करून व्यवस्थितपणे पाणी मिळेल अशी व्यवस्था यामध्ये केलेली आहे. या ठिकाणी या गव्हाच्या लागवडीचं क्षेत्र हे आपण देशी वाणाबरोबर ते नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून याची निर्मिती आपण करत आहोत. या गव्हाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये आणि गहू लागवडीमध्ये ज्या ज्या नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या बाबी आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करून हा गहू आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसा निर्माण करता येईल याचा आपण प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून अतिशय व्यवस्थितपणे समतल क्षेत्र तयार करून हे पाणी दिलं जात आहे. या ठिकाणी गव्हाची उगवणी झाल्यानंतर पुन्हा मी दुसरा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर या ठिकाणी या गव्हाच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी पाण्याची पहिली पाळी पूर्ण झालेली आहे आणि पाणी देऊन आत्ता काम पूर्ण झालेलं आहे. हा शेवटचा सारा किंवा वाफा याचं पाणी आता रानामध्ये येत आहे आणि या वाफ्यामध्ये साठलेलं पाणी आणि गव्हाला बियाला मिळणारं पाणी यामधून बीजांकुर होऊन गहू अंकुरेल आणि उगवून येईल. त्यावेळेला मी पुन्हा आपल्या भेटीसाठी या दमयंती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येईन. धन्यवाद.